धामणगाव रेल्वे तालुक्यातील वरुड बागाजी येथील ॲडव्होकेट प्रदीप देशमुख हायकोर्ट नागपूर यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवात 118 वर्षे पूर्ण होत आहे। या उत्सवाचे महत्त्व अमरावती जिल्ह्यातील वरुडसह पंचक्रोशीतील व्यक्तींना अनन्यसाधारण आहे। वरुड येथील प्रगतशील शेतकरी कर्मयोगी दिवंगत बापूराव उर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्त्व समजवून 100 वर्षापूर्वी गोरगरीब मागासवर्गीय आदिवासी शेतकरी शेतमजुरांना पूर्णवेळ जेवण मिळत नव्हते अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यात मिष्टान्न भोजनासाठी निमंत्रित करत असे। गावकरी मोठ्या श्रद्धेने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत। आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रदीप देशमुख हे श्रद्धेने आयोजित करतात। संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यात महाप्रसादाचे नियंत्रण देतात। या दिवशी गावात अनेक घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम असल्याने कोणत्याही घरी वेगळी चूल पेटवली जात नाही। या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्याला देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते। महालक्ष्मी उत्सवाला 31 ऑगस्ट पासून प्रारंभ होत असून 5 दिवस मानकरी कुटुंबांना जेवणाची मेजवानी दिली जाते। ही प्रथा 118 वर्षापासून आजत गायत देशमुख परिवाराने कायम ठेवली आहे। नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा आजही कायम असल्याने दिवाळीचा सण समजून गावकरी देशमुखांकडे महालक्ष्मी उत्सवात आपल्या विवाहित मुलींना गावी बोलवतात। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।